आज आपण बघणार आहोत नो कॉस्ट EMI म्हणजे काय. होय, सध्याचा सीझन हा सणासुदीचा आहे आणि मोठ्या प्रमाणात ई-कॉमर्स वेबसाईटवर तुम्हाला ऑफर दिसत आहेत, टी व्हीवरती तुम्हाला ऑफर दिसत आहेत, न्यूजपेपरमध्ये दिसत आहेत. तर नेमकं कॉस्ट EMI म्हणजे काय, त्याचे फायदे काय आणि नुकसान काय, चला तर बघूया. आता एक उदाहरण बघूया. समजा तुम्हाला एखादा मोबाईल आवडला ज्याची किंमत 24,000 रुपये आहे. आता तुमच्याकडे पैसे नाही आहेत. मग तुम्ही नो कॉस्ट EMI ह्या ऑफरमध्ये तुम्ही तो घेतलात आणि समजा तो 12 महिन्यांसाठी घेतला तर दरमहा तुम्हाला 2,000 रुपये EMI भरावं लागेल आणि 12 महिन्यानंतर एकूण तुमचे 24,000 रुपये जातील. यावर कोणत्याही प्रकारचं तुम्हाला व्याज द्यावं लागत नाही, आहे की नाही. तुम्हाला झटपट एखादी गोष्ट आवडली, पटकन तुम्ही घेतलात, लेटेस्ट मोबाईल घेतला ज्याच्यामध्ये लेटेस्ट फीचर आहेत, तुम्हाला आनंद झाला. हा आहे तुमचे फायदे. त्यावर व्याज लागत नाही, त्यामुळे तुमचा हा फायदा झाला. परंतु यामध्ये काही हिडन चार्जेस म्हणजेच लपलेले काही चार्जेस असतात. जसं प्रोसेसिंग फीज, म्हणजे ज्यावेळी तुम्ही फायनान्स कंपन्यामधून ज्यावेळी हे लोन करतात त्यावेळी त्यांची प्रोसेसिंग फीज म्हणून असते, ती काही घेतली जाते. त्याशिवाय कार्डवरती GSTची रक्कम असते, ती द्यावी लागते. शिवाय यामध्ये एक मोठा असा तोटा असतो की इन्स्टंट तुम्ही ज्यावेळी कॅशमध्ये एखादा प्रॉडक्ट खरेदी करता त्यावेळी कंपनी तुम्हाला कॅशबॅक ऑफर देते. ती ऑफर तुम्हाला या नो कॉस्ट EMIमध्ये मिळू शकत नाही, कारण ती ऑफर ते फायनान्स कंपन्या घेतात. तर हा तुमचा एक तोटा असू शकतो. त्यामुळे हे घेण्यापूर्वी पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करा. ते नेमकं नो कॉस्ट EMIमध्ये दिलेले असतात ते तुम्ही पाहून घ्या. आणि अशाच रंजक माहितीसाठी आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या. धन्यवाद.